एक ब्रेकिंग न्यूज आता येते। काश्मीरमध्ये पुन्हा एक आयडी स्फोट झाल्याचं समोर आलेलं आहे। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये हा स्फोट करण्यात आलेला आहे। यावेळची सगळ्यात मोठी बातमी, स्फोटामध्ये एक जवान शहीद झालाय। नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये हा स्फोट झालेला आहे। याची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती बघतोय। काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आयडी स्फोट करण्यात आलाय। नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये हा आयडी ब्लास्ट करण्यात आलेला आहे। या स्फोटामध्ये एक जवान शहीद झाल्याचं कळतंय। तर आमचे प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सोनाली, पुन्हा एक आयडी स्फोट झाल्याचं कळतं आहे। सोनाली, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये आयडी स्फोट झालाय। 2 दिवसांपूर्वी जो आयडी ब्लास्ट करण्यात आला होता त्याच्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते। पुन्हा एक आयडी स्फोट झालाय, एक जवान शहीद झालाय। काय अपडेट्स आहेत? एकीकडे लेटपुरा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातून जिथे आपले 49 जवान शहीद झाले त्याच्यातून अजून भारत सावरलेला नाहीये आणि त्यातच पाकिस्तानच्या कुरापती एलओसीवर अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। जर आपण पाहिलं, एलओसीवर आज एक मोठा ब्लास्ट घडवण्यात आला ज्याच्यामध्ये आपले एक जवानाला प्राण गमवावे लागलेले आहेत। त्यामुळे एकीकडे सगळं जग जे आहे ते भारताच्या बाजूने उभं ठाकलं असताना पाकिस्तानच्या या कुरापतींवरून मोठ्या प्रमाणावर टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न तर पाकिस्तान करत नाही ना, अशी एक चर्चा आहे। या सगळ्या आतंकवादी संघटना आहेत, जैश ए मोहम्मद असतील किंवा इतर असतील, ह्यांना पाकिस्तानचा सपोर्ट असल्याचं नेहमी म्हटलं जातं। मात्र आता एलओसीवरचा हा जो ब्लास्ट आहे याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय की कुठेतरी पाकिस्तान जे आहे ते भारताची परिस्थिती समजून न घेता कालच्या ज्या हल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तान जे आहे ते आपल्या कुरापती जर सुरूच ठेवत असतील तर हा भारताला एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय। नक्कीच सोनाली, धन्यवाद। तू आमच्याशी सविस्तर जी बातचीत केलेली आहे। आपण बघतो आहोत स्फोटामध्ये एक जवान शहीद झालेला आहे। आयडी ब्लास्ट पुन्हा एकदा झालाय नौशेराच्या राजौरी सेक्टर जवळ। 2 दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रचंड मोठा भीषण असा आयडी ब्लास्ट करण्यात आला होता ज्याच्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते। नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा आयडी स्फोट करण्यात आलेला आणि चोख सुरक्षा व्यवस्था तैनात असताना सुद्धा हा स्फोट होतोय। त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। धन्यवाद सोनाली, तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।